एकूण 10 प्रकरणं आहेत. त्यापैकी 7 प्रकरणं झालेत आणि 8वं प्रकरण चालू केले. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. आता साधारणतः एक 20 मिनिटं आपण अर्थशास्त्र आणि 20 मिनिट आपण सहकारचा विचार करायचा. म्हणजे आपल्याला व्हिडिओ पाठवताना सुद्धा 20 मिनिटं अर्थशास्त्राचा अभ्यास करता येईल आणि 20 मिनिटं सहकारचा तुम्हाला अभ्यास करता येईल. आता पाठीमागं तर आपण पाठीमागे एक व्हिडिओ पाठवला होता बघा तुम्हाला. साधारणतः 18-20 मिनिटाचा व्हिडिओ परवा दिवशी पाठवला होता. तुम्ही बघितला असेल तर बघा. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणून पब्लिक फायनान्स इन इंडिया. त्यामध्ये शासनाला सक्तीची काही कार्य करावी लागतात, काही ऐच्छिक कार्य करावी लागतात. त्या बाबींचा विचार केला होता. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहार कशाला म्हणायचं त्याची व्याख्याही आपण पाहिली होती. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे तोही भाग आपण पाहिला होता. आणि तो व्हिडिओ संपताना तुम्हाला सांगितलं होतं की सार्वजनिक वित्त व्यवहार त्याचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण पुढच्या तासाला अभ्यासू असं आपण सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सरकारचा खर्च कोणकोणत्या बाबीवरती होतोय, त्यानंतर सरकारचं उत्पन्न कोणकोणत्या बाबीपासून सरकारला मिळतंय, त्यानंतर सरकार कोणकोणत्या बाबीसाठी कुठून कर्ज घेतंय, सार्वजनिक कर्ज म्हणायचं त्याला, आणि राज्य वित्तीय धोरण म्हणजे राज्याचं वित्तीय धोरण कसं आहे आणि वित्तीय प्रशासन कसं आहे. या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. एवढ्या बाबी विचारात घेतल्या की हे प्रकरणच संपते. पहा किती 3-4 पानाचं प्रकरण आहे. हे प्रकरण इथं संपून जाईल. आता पहिल्यांदा सार्वजनिक खर्च ज्याला आपण पब्लिक एक्सपेंडिचर असं आपण म्हणतो. आता सार्वजनिक खर्चामध्ये सरकारचा कोणकोणत्या बाबीवरती खर्च होतो हा खर्च आपल्याला विचारात घ्यायचा. सरकारचा कोणकोणत्या बाबीवर खर्च होतो. आता सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, दिल्लीचं सरकार, राज्य सरकार, समजा आपलं महाराष्ट्र राज्य सरकार, आणि स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद माहिती आहे तुम्हाला, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर महानगरपालिका, त्यानंतर नगरपालिका आणि ग्रामपंचायत. या सगळ्या बाबीमध्ये जो खर्च केला जातो तो सर्व खर्च म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे केंद्र सरकार करतं खर्च तो खर्च, राज्य सरकार खर्च करतं तो खर्च, आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत खर्च करतात तो खर्च. या सर्व खर्चाला सार्वजनिक खर्च असं म्हणतात. आता केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनं कशावरती केलेला खर्च
तर संरक्षणावर केलेला खर्च, देशातील नागरिकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी केलेला खर्च, देशातील नागरिकांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी केलेला खर्च, अशा सर्व बाबीवर केलेल्या खर्चाचा समावेश सार्वजनिक खर्चात होतो. लक्षात घ्या, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी देशातील नागरिकांच्या संरक्षणावर केलेला खर्च, देशातील नागरिकांचं कल्याण करण्यासाठी सरकारनं केलेला खर्च आणि त्याचबरोबर सामूहिक गरजांची पूर्तता करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश या सार्वजनिक खर्चात होतो. आता खाली दिले बघा, 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते. तुम्हाला पाठीमागं आठवते का बघा, इयत्ता 11वी मध्ये तुम्ही प्रवेश घेतल्या पहिल्या दुसऱ्याच तासाला मी सांगितलं होतं बा की 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती या नावाचा ग्रंथ लिहिला होता, वेल्थ ऑफ नेशन. त्याचं विस्तृत प्रमाणामध्ये पुस्तकाचं नाव होतं एन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस वेल्थ ऑफ नेशन या नावाचा ग्रंथ लिहिला होता. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सरकारनं निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारावं. सरकारनं निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारायचं म्हणजे काय करायचं, तर सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. हस्तक्षेप केला की त्याला हस्तक्षेपाचं धोरण म्हणायचं, आणि हस्तक्षेप नाही केला तर त्याला काय म्हणायचं, निर्हस्तक्षेपाचं धोरण. लक्षात येते का? म्हणजे सरकारनं कुठंच हस्तक्षेप करायचा नाही. ॲडम स्मिथ काय म्हणतात, प्रत्येक व्यक्ती ही स्वार्थी आहे. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी. मी सुद्धा स्वार्थी. तुम्ही इथं चौघीजणी आलाय तर तुम्ही स्वार्थीच आहे. तुम्ही म्हणता आम्ही कशाला स्वार्थ साधतो. तुम्ही इथं आलाय तर मला काहीतरी शिकायचे, शिकून काहीतरी व्हायचे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथे येण्याच्या पाठीमागे तुमचा स्वार्थ आहे का? मी इथं येतोय, तुमच्या वर्गावर शिकवतोय, म्हणजे मला पगार मिळतोय म्हणून मी गरणे इथे येतोय, इथं येऊन वर्गावर शिकवतो. म्हणजे तुम्ही सुद्धा, मी सुद्धा स्वार्थी. वर्गामध्ये 2 मैत्रिणी असतील तर एक मैत्रीण पुढच्या मैत्रिणीला वही देते विषयाची मागितली, पण देताना ती स्वार्थ बघते की परत आपल्याला गरज भासली तर ही आपल्याला वही देईल म्हणून आपण तिला वही देतो. म्हणजे स्वार्थी आहे का नाही आपण? मग ॲडम स्मिथ म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही स्वार्थी आहे. मला माझा स्वार्थ कशात आहे ते मला कळतं, तुमचा स्वार्थ कशात आहे ते तुम्हाला कळतं. मग प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ साधू द्यायचा, प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ साधू द्यायचा, प्रत्येकाला मुक्त वातावरण द्यायचं. आणि मी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तुमचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, देशातील प्रत्येक नागरिकांनी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला की आपोआप समाजाचा स्वार्थ साधला जाणार. आणि आपोआप समाजाचा स्वार्थ साधला की देशाचा आपोआप आर्थिक विकास होणार आहे. त्यामुळं सरकारनं अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. सरकारनं कुठेही लुडबुड करायची नाही. कुठल्याही सरकारनं कोणत्याही देशातील नागरिकांना कुबडी द्यायची नाही, म्हणजे कुठलाच आधार द्यायचा नाही. आपण लाईट बिल भरत नाही का, सरकार माफ करत. लाईट बिल भरत नाही, सरकार माफ करत. कर्ज काढतोय, पुरीची लग्न 2 धडाक्यात लावून देतोय, कर्ज भरत नाही का, सरकार सोसायटी माफ करत. बा नको भरायला, इलेक्शन जवळ आले, सरकार काय बी निर्णय घेईल. म्हणजे सरकारच्या आधारानं आपण जगतोय. ॲडम स्मिथनं सांगितलं सरकारनं अजिबात आधार द्यायचा नाही. देशातील नागरिकांचा विकास कसा होतोय ते फक्त बघत बसायचं काम करायचं. पण परत कालांतरानं काय केलं की सरकारनं हस्तक्षेप करायला सुरुवात केली. म्हणजे ॲडम स्मिथनं सांगितलं
हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारा म्हणजे ठराविक बाबीमध्येच हस्तक्षेप करा. ॲडम स्मिथनं असं नाही सांगितलं की सरकारनं देशातील नागरिकांचं संरक्षण करू नका, असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं अत्यावश्यक बाबीमध्ये सरकारनं हस्तक्षेप करावा. पोलीस व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था या बाबीमध्येच फक्त सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे, इतर बाबीमध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये असं ॲडम स्मिथनं सांगितलं. मग 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी काय केलं, निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं आणि या धोरणाअंतर्गत शासनाची जी जबाबदारी होती ही जबाबदारी मर्यादित होती. मर्यादित जबाबदारी शासनावर होती आणि तेवढीच जबाबदारी सरकार पार पाडत होतं. परंतु अलीकडच्या काळात किंवा आधुनिक शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन फक्त एवढी सक्तीचीच कार्य करतात असं नाही. ॲडम स्मिथनं सुद्धा तेच सांगितलं होतं, संरक्षण आणि नागरी प्रशासन एवढीच कार्य शासनाने करावी. पण अलीकडं शासन फक्त एवढ्याच बाबीकडं फक्त लक्ष देतंय असं नाही, सरकार इतर बाबीमध्ये सुद्धा लक्ष द्यायला लागलेलं आहे. तर आपल्या देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी सरकार संरक्षण आणि नागरी प्रशासनाबरोबरच इतर क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायला लागलं आणि इतर क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं देशाचा जो विकास आहे तो विकास अधिक गतीनं व्हायला लागलेला आहे. आणि सरकार ऐच्छिक कार्य करायला सुरुवात सरकारनं केली. सक्तीची कार्य तर सरकार करतेच, त्याचबरोबर ऐच्छिक कार्यसुद्धा सरकार करताना दिसून येतंय. त्यामुळं अलीकडच्या काळात सरकारच्या सर्व खर्चात वाढ झालेली दिसून येते. सरकार काय करतंय, मिळालेल्या उत्पन्नापेक्षा सरकार जास्त प्रमाणामध्ये खर्च करतं. वेळ पडली तर सरकार कर्ज उभारते, देशातल्या देशात सुद्धा कर्ज उभारते, परकीय देशाकडून सुद्धा कर्ज घेतंय. पण सरकार उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करताना दिसून येते, कारण देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकारी खर्चामध्ये वाढ होणं फार महत्त्वाचे आहे. म्हणून सार्वजनिक खर्च सरकार मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसून येते. आता त्याच्या पुढं दिलंय बघा, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण म्हणून आहे, पण अभ्यासक्रमामधून ते वगळलेलं आहे. त्यामुळं महसुली खर्च, भांडवली खर्च, विकासात्मक खर्च, विकासेतर खर्च हे बघत बसायचं आपल्याला काही गरज नाही. आता पुढं दिलंय पहा, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. आता शासनाचा जो खर्च आहे, आता इथं बघा वरती, तुम्हाला माहीत आहे का हे दिलेलं आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सार्वजनिक खर्चामध्ये कशी वाढ होत गेलेली आहे तो चार्ट दाखवलाय पहा. 1991-92 मध्ये सरकारचा सार्वजनिक खर्च किती वाढलेला आहे तो दिसतोय पहा. फक्त 72,317 कोटी एवढा सरकारनं खर्च 1991-92 मध्ये केला. 2001-02 मध्ये सरकारनं 3,62,450 कोटी इतका खर्च केलाय आणि हा खर्च टप्प्याटप्प्याने वाढत गेलेला दिसून येतोय. 2018-19 मध्ये सरकारनं जवळजवळ 17,29,682 कोटी रुपये इतका खर्च सरकारने केलाय. सरकारनं केलाय म्हणजे केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला दिसून येतो. आता हा जो खर्च आहे हा खर्च वाढत गेलेला आहे.
तर हा खर्च वाढण्याच्या पाठीमागं कोणती कारणे कारणीभूत आहेत, ती कारणं या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहेत. तर कारणं आपण उद्याच्या तासाला बघू. तर फक्त लक्षात एक ठेवा, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार जे आहे, ज्याला आपण पब्लिक फायनान्स इन इंडिया म्हणतो, की यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार ही जी अभ्यास शाखा आहे, ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्या शाखेपैकी एक आहे. आणि परकीय व्यवहारापासून संरक्षण करायचं, खाजगी मालमत्तेचं संरक्षण करायचं, रोजगार निर्मिती करायची, देशातील नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा, अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखायची, त्याचबरोबर देशातील नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं. आज बघा, आपण पाहतोय कोरोना आजाराला आपण फार मोठ्या संकटांना आपण सामोरं जातोय. आज जवळजवळ आपल्या देशाची लोकसंख्या 2011 साली 121 कोटी होती. गेल्या वर्षी तुम्ही अभ्यास केला. आज आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 135 ते 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आज आपल्या देशाची आहे. पुढच्या 2021 मध्ये त्याची जनगणना होणार आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीचा आकडा ओलांडलेला आहे. आता 140 कोटी लोकसंख्येला ह्या कोरोनाची लस देणं हे आपल्या देशाच्या शासनाची जबाबदारी, कर्तव्य आहे त्यांचं. लक्षात घ्या, सरकारची जबाबदारी. पोलिओचा लस देते बघा सरकार. म्हणजे याचा अर्थ देशातील लोकांचं आरोग्य फार महत्वाचं आहे. अमेरिका देश, त्या देशाची लोकसंख्या 30, 35, 40 कोटीची लोकसंख्या. आज अमेरिका देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. त्या अमेरिकेनं आज किती लाखो लोक या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. त्यांची अमेरिकेनं सुद्धा आज गुडघे टेकवलेले आहेत ह्या आजाराच्या पुढं. म्हणजे एवढा मोठा पुढारलेला देश, विकसित देश, बलाढ्य देश, की त्या देशामध्ये थोडीशी उलथापालथ झाली तरी पूर्णपणे जगावर त्याचे परिणाम दिसून येतात. त्या देशामध्ये सुद्धा या कोरोना आजाराने थैमान घातलेलं दिसून येते. म्हणजे संरक्षण तर महत्वाचं आहेच, त्याचबरोबर आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे, त्याचबरोबर शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. चांगलं शिक्षण दिलं, चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या तरच चांगले विद्यार्थी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान उपलब्ध होतील. आणि जर समजा हे तंत्रज्ञान, शिक्षण चांगलं नाही दिलं तर हे विद्यार्थी आपल्या देशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जातील. आणि परदेशामध्ये गेले की तिथंच शिक्षण घेतील आणि त्याच देशामध्ये स्थायिक होतील. म्हणजे जन्म घ्यायचा इथं, निम्म शिक्षण पूर्ण करायचं इथं, आणि 4-2 वर्षाच्या शिक्षणासाठी त्या देशात जायचं आणि नॉलेजचा फायदा कोणी करून घ्यायचा, त्या देशाने करून घ्यायचा. असं होता कामा. म्हणून शिक्षणाच्या सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि असं आरोग्य, शिक्षण अशा सर्व बाबीवरती सरकारनं जे काही खर्च केलेला आहे आणि सरकारला ज्या ज्या मार्गाने उत्पन्न मिळालेलं आहे त्या बाबी विचारात घेतल्या की त्याला सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा पब्लिक फायनान्स असं संबोधलं जातं. तर हा जे सार्वजनिक वित्त व्यवहार जो आहे, यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार फरकही आपण पाहिलेला आहे. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय केलं जातं, तर समाजाचा लाभ कसा होईल याचा विचार केला जातो. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाजाचं हित कसं साधलं जाईल याचा विचार सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय केलं जातं, मी खर्च करताना मी काय करणार आहे, माझं हित कसं साध्य होईल याचा विचार मी करणार आहे. शासन खर्च करताना शासन काय करणार आहे, देशातील नागरिकांचं हित कसं साध्य होईल हे सरकार विचार करणार आहे. आता या शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये.
आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये बाजारपेठेतील प्रत एका व्यक्तीची नगण्य असते, तिचं प्रमाण अल्प असतं. शासन सर्वप्रथम काय करतं, आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करतं सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये. खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय करतं, वैयक्तिक उत्पन्न विचारात घेतं आणि नंतर व्यक्ती खर्चाचा विचार करतो. माझं उत्पन्न किती आहे याचा मी विचार अगोदर करणार आहे आणि माझ्या उत्पन्नाचा विचार करून मी खर्च करणार आहे. हे खाजगी वित्त व्यवहारामध्ये ह्या बाबी आहेत. आता ही पुढं सार्वजनिक खर्च वगैरे वाढतोय कशामुळं, त्याची कारणे वगैरे कुठली आहेत ते आपण पुढच्या तासाला विचारात घेऊया. विद्यार्थ्यांनो, आपण आता सहकार या विषयाच्या अभ्यासक्रमाकडे जरा थोडंसं वळूया. 20 मिनिट अर्थशास्त्राचा व्हिडिओ तयार केलेला आहे. उरलेल्या 20 मिनिटामध्ये आपण कंटिन्यू सहकारचा व्हिडिओ सुरू करतोय. आपण सहकारचं पाठीमागच्या तासाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यावरील उपाय विचारात घेतलेले आहेत. आज आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वाध्यायाचा थोडासा विचार करतोय. स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो मी मुद्दामहून सारांश हा भाग स्क्रीनवरती आणलेला आहे. त्याच्या पाठीमागं कारणही तसंच आहे की पूर्णपणे या प्रकरणामध्ये तुम्ही काय अभ्यासलेलं आहे, आपण काय काय बाबी पाहिलेल्या आहेत, या सर्व बाबी सारांश रूपात या सारांशामध्ये दिलेलं आहे. भारतामध्ये सहकारी पतपुरवठ्याची रचना त्रिस्तरीय आहे, हे पाहिलेलंच आहे पाठीमागेही आपण. या त्रिस्तरीय रचनेमध्ये ही बँक मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन केली जाते. एका विशिष्ट ठिकाणच्या प्राथमिक पतपुरवठा संस्था एकत्र येऊन गरजेनुसार जिल्ह्याच्या शाखा विस्तार करून मध्यवर्ती संस्था निर्माण करतात. त्या मध्यवर्ती संस्थेलाच मध्यवर्ती सहकारी बँक असे संबोधले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे जी बँक नागरी सहकारी बँक नव्हे, पण जिल्ह्यातील इतर सहकारी बँकांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करत असते. ही बँक जिल्हा पातळीवर कार्य करताना दिसून येते. साधी आणि सोपी ही व्याख्या आपण पाहिली होती. राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था या दोन्ही बँकांना जोडणारा दुवा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय, अशी व्याख्या आपण पाहिली होती. स्क्रीनवरती दिसते पहा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य, ती कार्य आपण पाहिलेली आहेत. त्याचे ठळक मुद्दे या सारांशमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या समस्याही दिलेल्या आहेत. जवळजवळ 10 समस्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आहेत. त्यानंतर या समस्यावर उपाय कोणते आहेत हाही भाग आपण पाहिलेला आहे. जवळजवळ 10 मुद्दे
या समस्यावरील उपायामध्ये मांडलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या संज्ञा या ठिकाणी सारांशमध्ये दिलेल्या आहेत. परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी संज्ञा स्पष्ट करा म्हणून नव्याने प्रश्न यावर्षीपासून बोर्डाच्या परीक्षेला समाविष्ट झालेले आहेत. आणि पुस्तकाच्या खालच्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा जास्त करून परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्यामध्ये अल्प मुदतीचे कर्ज आहे, मध्यम मुदतीचे कर्ज आहे, दीर्घ मुदतीचे कर्ज आहे, नाबार्ड आहे, NEFT आहे, RTGS आहे आणि IMPS अशा संज्ञा दिलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला या प्रकरणाचा स्वाध्याय विचारात घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कारण बोर्डाच्या परीक्षेला या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आता प्रश्न पहिला आहे पहा. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती विधाने पुन्हा लिहा. म्हणजे आपल्याला विधानं पुन्हा लिहायची आहेत, पर्याय लिहायचे नाहीत, फक्त उत्तर लिहायचं आणि विधाने पूर्ण लिहायचे. त्यामध्ये पहिला आकडा आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र टिंबटिंब मर्यादित असते. तर पर्याय दिलेले आहे राज्यापुरते, दुसरा पर्याय दिला आहे जिल्ह्यापुरते आणि तिसरा पर्याय दिला आहे तालुक्यापुरते. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते. म्हणून जो ब पर्याय आहे तो ब पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आकडा आहे, भारतात सहकारी पतपुरवठ्याची रचना टिंबटिंब आहे. पर्याय दिले 3. त्यातला अ पर्याय आहे त्रिस्तरीय, ब पर्याय आहे चतुस्तरीय आणि क पर्याय आहे द्विस्तरीय. तर आठवते का बघा, भारतात सहकारी पतपुरवठ्याची जी रचना आहे ती रचना त्रिस्तरीय आहे. त्यानंतर तिसरा आकडा आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि टिंबटिंब यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. बघा विद्यार्थ्यांनो, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि टिंबटिंब यांच्या दुवा म्हणून कार्य करते. 3 पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, दुसरा पर्याय आहे पतपेढ्या आणि तिसरा पर्याय आहे ग्रामीण बँका. तर अचूक उत्तर आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. म्हणजे उत्तर काय तयार होईल बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. चौथा आकडा, जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून टिंबटिंब कार्य करते.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून टिंबटिंब कार्य करते. पर्याय दिले 3. पहिला पर्याय आहे राज्य सहकारी बँक, दुसरा पर्याय आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि तिसरा पर्याय आहे नागरी सहकारी बँक. तर अचूक उत्तर आहे जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्य करते. ब पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 5वा आकडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका टिंबटिंब बँकेच्या सभासद असतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका टिंबटिंब बँकेच्या सभासद असतात. 3 पर्याय दिलेत पहा. पहिला पर्याय आहे नागरी सहकारी, दुसरा पर्याय आहे राज्य सहकारी आणि तिसरा पर्याय आहे ग्रामीण सहकारी. तर त्याचं उत्तर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. राज्य सहकारी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे बघा विद्यार्थ्यांनो, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. अ गट दिलाय, उजवीकडं ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये 5 अंक दिलेले आहेत, ब गटामध्ये 10 आकडे दिलेले आहेत. अ गटामध्ये मॅक्लेगन समिती अहवाल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठेवी आणि सहकारी पतपुरवठा रचना असे 5 अंक आहेत. आता 1 मिनिट मी थोडंसं शांत थांबतो. तुम्ही अ गटातील प्रत्येक जोडीला ब गटातील कोणता पर्याय बसतोय ते तुमच्या लक्षात येते का पहा. बघा, पहिला आहे मॅक्लेगन समिती अहवाल. म्हणजे याचा अर्थ मॅक्लेगन समितीनं अहवाल कधी सादर केला ह्याचं साल आपल्याला ब गटामध्ये शोधायचे. कोणता आकडा येतोय बघा, मनात फक्त ठेवा तुम्ही, मी तर सांगतोच उत्तर तुम्हाला. तर विद्यार्थ्यांनो, मॅक्लेगन समिती अहवाल त्याचं अचूक उत्तर आहे 1915. त्यानंतर दुसरा आकडा आहे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग. आता ब गटामध्ये कुठलं उत्तर बसू शकतंय पहा. उरलेल्या 9 पैकी बघा, लक्षात येतंय का बघा. जर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग जर सहकारी संस्थेमध्ये जर असेल तर काय होईल, तर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन कार्यक्षमपणे होईल. म्हणून ब गटातील 10 नंबरची जोडी आहे ते उत्तर बरोबर आहे, कार्यक्षम व्यवस्थापन. त्यानंतर तिसरा आकडा आहे पहा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. कोणतं उत्तर बसते बघा.
तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जोडीला ब गटातील 7 नंबरची जी जोडी आहे जिल्हा स्तर, ही जोडी अचूकपणे बसते. म्हणून जिल्हा स्तर हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर ठेवी ड. ठेवी. आता ठेवीला ब गटातील कोणतं उत्तर बसते पहा. ब गटातील ठेवीला व्याज 8 नंबरचं जे ब गटातील वाक्य आहे, जोडी आहे, पर्याय व्याज, हे उत्तर बरोबर आहे. आता अ गटातील 5वा आकडा बघा. सहकारी पतपुरवठा रचना. सहकारी पतपुरवठा रचना. आता ब गटातील जे पर्याय आहेत त्यातला कोणता पर्याय बसतोय पहा. बघा, तर सहकारी पतपुरवठा रचना 3 नंबरचा पर्याय आहे त्रिस्तरीय. हा पर्याय योग्य आहे. आता खाली बघा विद्यार्थ्यांनो, क दिले. खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. परीक्षेमध्ये दिलेलं वाक्य लिहायचं विद्यार्थ्यांनो, आणि त्याच्या पुढं डॅश करून उत्तर लिहिलं तरी चालतं. आता पहिल्याकडे जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक. जिल्हा पातळीवर कार्य करणारी कोणती बँक आहे? तर आत्ता आपण जी बँक पाहिली, अभ्यासली, ती बँक म्हणजे जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक, डॅश करून त्याच्या पुढे म्हणायचं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा कोणता? बघा, राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा. आपण विद्यार्थ्यांना व्याख्याच पाहिली पहा. राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारी बँक किंवा यातील दुवा म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. म्हणून त्याचं उत्तर काय आहे? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तिसरा आकडा. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँकर म्हणून कार्य करणारी बँक. म्हणजे जिल्ह्यातील जेवढ्या सहकारी बँका आहेत त्या सर्व सहकारी बँकांची किंवा संस्थांची बँकर म्हणून कार्य करणारी बँक कुठली? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. पुढं चौथं बघा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 1 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध होणारे कर्ज. आता वरती बघा, स्क्रीनवरती आपण सारांश म्हणून पाहिले बघा. हो का, महत्त्वाच्या संज्ञामध्ये अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज. आता इथं प्रश्नामध्ये काय विचारले? 1 ते 5 वर्षाच्या मुदतीने. आता 1 ते 5 वर्ष मुदतीचा कर्ज पुरवठा कुठला? मध्यम मुदतीचे कर्ज. हे लक्षात ठेवा तिन्ही विद्यार्थ्यांनो बरं का. 3 ते 15 महिने म्हटलं की अल्प मुदत, 1 ते 5 वर्ष मुदत म्हटलं की मध्यम मुदत, आणि 5 ते 25 वर्ष म्हटलं की दीर्घ मुदत. लक्षात ठेवा. म्हणजे त्याचं उत्तर काय? मध्यम मुदत कर्ज. आणि 5वं वाक्य. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाचे वसूल न होणारे हप्ते.
म्हणजे दिलेलं कर्ज वसूल होत नाही, म्हणजे त्याचं काय म्हणायचं, तर त्याला थकबाकी म्हणायचं. तर त्याचं अचूक उत्तर आहे थकबाकी. आलं लक्षात. आता ह्याच्या पुढचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण काय करूया, पुढच्या वेळेस तो स्वाध्याय विचारात घेऊ. धन्यवाद.